नागरी संरक्षण दलाच्या चीफ वॉर्डनपदी आमदार संजय केळकर. नागरी संरक्षण दलाच्या चीफ वॉर्डनपदी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाचा कार्यकाल 3 वर्ष कालावधीचा आहे. कल्याण येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी व नागरी संरक्षण दलाचे ठाणे विभाग नियंत्रक अशोक शिंगारे आणि उपनियंत्रक विजय जाधव यांच्या उपस्थितीत आमदार केळकर यांनी नियुक्तीपत्र स्वीकारले. राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन समाजसेवेत अविरत कार्यरत असलेल्या आमदार संजय केळकर यांच्या कार्याची ही पोचपावती असल्याने त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी नागरी संरक्षण दल स्थापन करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्याबरोबरच नागरी संरक्षण दल हे राज्याच्या तसेच देशाच्या संरक्षणात एक महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे. ठाणे जिल्ह्यातील हजारो स्वयंसेवक नागरी संरक्षण दलात कार्यरत असून पोलीस तसेच प्रशासनाच्या मदतीला धावून जातात. यापूर्वी आमदार संजय केळकर 2003 पासून नागरी संरक्षण दलाचे सल्लागार म्हणून तर 2013 ते 2016 3 वर्ष चीफ वॉर्डनपदी नियुक्त होते. या कामात आपल्या कार्याचा ठसा उमटवल्याने पुन्हा एकदा आमदार संजय केळकर यांची नागरी संरक्षण दलाच्या चीफ वॉर्डनपदी 3 वर्ष कालावधीकरिता नियुक्ती करण्यात आली आहे.